नमस्कार मंडळी. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या विषयाने मोठी खळबळ उडवून दिलेली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिलेले आहे. मोदींनी खुर्ची खाली करावी, मी 2 रील बाहेर काढतो, या एका वाक्याने दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत चर्चांना उधाण आलेलं आहे. आंबेडकरांनी ज्या एप्स्टीन फाईल्सचा उल्लेख केलेला आहे, त्या फाईल्स नक्की काय आहेत आणि त्या फाईल्सचा संबंध थेट भारतीय राजकारणाशी कसा जोडला जातोय, आजच्या विशेष भागात आपण हे गुपित उघड करणार आहोत. नमस्कार मंडळी, मी गंगाधर तिरमरे. सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की जेफ्री एप्स्टीन कोण होता. तो अमेरिकेतील एक असा अब्जाधीश होता ज्याचे संबंध जगातील सर्वात शक्तिशाली नेत्यांशी होते. त्याच्यावर मानवी तस्करी आणि अल्पवयीन मुलींच्या शोषणाचे भयानक आरोप होते. एप्स्टीनच्या मृत्यूनंतर अमेरिकन न्यायालयाने अशा लोकांची यादी जाहीर केली ज्यांची त्याच्या खाजगी बेटावर भेट दिलेल्या होत्या. प्रकाश आंबेडकरांचा आरोप असा आहे की या यादीत काही भारतीय नावे देखील आहेत ज्यांचा संबंध सध्याच्या सत्ताधाऱ्यांशी आहे. आंबेडकरांचा रील इशारा आणि सरकारची अडचण. प्रकाश आंबेडकर हे विनाकारण आरोप करणारे नेते नाहीत. ते नेहमी पुराव्यांवर बोलतात. इथे रील म्हणजे छोटे व्हिडिओ जे कदाचित काही लोकांचे चेहरे उघडे पाडू शकतात. हे व्हिडिओ एप्स्टीन प्रकरणाशी संबंधित आहेत की अन्य कोणत्याही गंभीर विषयाशी हे त्यांनी अजून गुलदस्त्यात ठेवलेले आहेत. खुर्ची खाली करा असे म्हणणे इतपत हे पुरावे गंभीर असतील तर भाजप सरकारला यावर उत्तर द्यावंच लागेल व भारतीय राजकारणाचे सोशल इंजिनिअरिंग या मुद्द्याचा राजकीय फायदा काय. वंचितची नवी रणनीती. प्रकाश आंबेडकर हे प्रस्थापित पक्षाच्या नैतिकतेवर प्रहार करत आहेत. युवा मतदारांचा साथ. रील या शब्दाचा वापर करून त्यांनी तरुण पिढीचे लक्ष वेधून घेतलेले आहेत. जागतिक प्रश्नांवर स्थानिक राजकारण. आंतरराष्ट्रीय प्रकरणाला थेट देशाच्या पंतप्रधानांशी जोडून त्यांनी विरोधकांमध्ये आपले स्थान मजबूत केलेले आहेत. भाजप आणि विरोधकांची शांतता. विशेष म्हणजे या गंभीर आरोपावर सत्ताधारी भाजपने अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. विरोधक देखील सावत्र पवित्रा घेत आहेत. जर हे पुरावे समोर आले तर देशाच्या राजकारणाची दिशा पूर्णपणे बदलू शकते. जनतेमध्ये आता एकच प्रश्न आहे, ते 2 रील नक्की कधी समोर येणार. तर मित्रांनो, प्रकाश आंबेडकरांचा हा इशारा केवळ निवडणुकांसाठीच आहे की खरोखर त्यांच्याकडे काही धक्कादायक पुरावे आहेत. तुम्हाला काय वाटते? एप्स्टीन फाईल्समध्ये कोणाचे नाव असू शकते? तुमचे मत कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही माहिती लोकांपर्यंत पोहोचेल. अशाच महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.